म्हणजे सावित्री. राजे अश्वपती यांची कन्या सावित्री आणि राजे हिमतसिंग यांचा सुपुत्र सत्यवान यांचा शुभविवाह झाला. संसार सुरू. एके दिवशी सावित्री हट्ट धरून सत्यवानासोबत जंगलात लाकडं तोडून असते. लाकडं तोडून झाली असता राहुल एका वटवृक्षाखाली स्टॉप करू शकत नाही का चालू मध्ये? आणि सावित्री विश्राम करत असतात. चालू मध्ये स्टॉप करू शकत नाही का? सत्यवान अस्वस्थ होऊन बोलू अरे काय दिसतं, क्लिअर दिसत नाही बघ. सावित्री सावित्री माझी घुसमट होतीये. सावित्री स्वामी काय होतंय तुम्हाला? प्राण कोणीतरी ओढू पाहतंय. सावित्री सावित्री स्वामी सावित्री स्वामी काय होतंय? स्वामी स्वामी फोन करू शकतो का? सत्यवाना, तुझा या लोकीचा प्रवास संपला. आता तुला माझ्या बरोबर या यमराजा बरोबर मृत्यूलोकी प्रस्थान करायचंय. उठ सत्यवाना, मी तुला ठेवावंय. उठ. हे देवाधिदेव यमराज, आपण माझ्या पतीचे प्राण का हिरावू पाहताय? आपणास हवे असल्यास आपल्याला मी माझे प्राण देते, मात्र माझ्या पतीचे प्राण घेऊन माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या जीवाला आपण क्लेश देऊ नये. सावित्री, हा सृष्टीचा नियम आहे. प्राणी मात्रांचं भूलोकीचं कार्य संपलं की त्याचे प्राण घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यात मी चुकू शकत नाही. तुझ्या पतीचे प्राण सोडून तू माझ्याकडे काही माग. बस का? मी तुला 3 वर देईन. त्यानं तुझा भविष्य काय सुखाचा होईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपल्या या 3 वरांनी माझा वैधव्याचा क्लेश काही अंशी दूर होईल, यात मला शंका नाही. माझे पिता, त्यांना पुत्र सुख नाही, राज्याला वारस नाही म्हणून ते दुःखी आहेत. कृपया त्यांचे दुःख दूर करावे. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. हे यमराजा, कृपया त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. आणखी एक वर माग सावित्री. हे पिता स्वरूपा, यमराजा, माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष क्लेश सोसत वनवास भोगत आहेत. त्यांना परत सिंहासनावर बसून नातवंडांना मांडीवर खेळवायची अत्यंतिक इच्छा आहे. कृपया त्यांची तेवढी इच्छा पूर्ण व्हावी. तथास्तु. सावित्री, दोन्ही कुळांचा उद्धार तुझ्यामुळे झाला, मात्र स्वतः करता तू काहीही मागितलं नाही. तुझ्या इच्छेनुसार मी तुला 3ही वर दिलेले आहे. जा बरं, जा आता. परत जाऊ देवेश्वरा? मी परत कशी जाऊ शकते? माझ्या सासऱ्यांना जर मांडीवर नातवंड खेळवायचं असेल तर त्यांच्या एकुलत्या एक मुलाशिवाय ते कसं शक्य आहे? माझ्या पतीशिवाय मला पुत्रप्राप्ती कशी होईल देवेश्वरा? तेव्हा हे यमराजा, माझ्या पतीचे प्राण मला अर्पण करून आपल्या वराला सत्यता द्यावी. सावित्री, स्त्री ही केवळ पतिव्रताच नव्हे तर चतुर आणि प्रसंगी धाडसी असावी हे तू सिद्ध करून दाखवलं. सावित्री, यमपाशातून प्राण परत मिळवणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही, ते तू करून दाखवलं. चातुर्यानं तू काळावरही मात केली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या पतीला पुन्हा जीवनदान देतो. तथास्तु.
यमानं सत्यवानाचे प्राण घेतल्यानंतर सावित्रीनं यमाशी एकूण 3 दिवस शास्त्रचर्चा केली आणि त्यावर प्रसन्न होऊनच यमानं सत्यवानाचे प्राण परत केले. ही शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली, म्हणूनच सावित्रीचं नाव या वटवृक्षाशी जोडलं गेलं. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणं म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचं आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणं होय. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला उत्तम आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून सौभाग्यवती स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करून आपापल्या परिस्थितीनुसार ब्राह्मणांकडून पूजा करून घेऊन या दिवशी विशेष महत्त्व असलेल्या आंब्याच्या फळांसह गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षः अक्षयवृक्षः अहं जलं समर्पयामि. वटवृक्षात असलेल्या नैसर्गिक गुणांमुळे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं हा वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्यामागचा प्रमुख हेतू आहे. वट सावित्री सावित्री सावत्र पायानु